जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव. उपलब्ध कर्मचारी यंत्रणेवर बंदोबस्ताचा दबाव, तसेच पोलिसिंगसाठी मनुष्यबळाची गरज. सातारा शहराची वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी, वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलीस दलात किमान पहिल्या टप्प्यात 4000 नव्या पोलिसांची भरती करणे गरजेचे होणार आहे. गुन्हे अन्वेषण आणि कायदा सुव्यवस्था याकरिता उपलब्ध 2550 या पोलीस कर्मचारी यंत्रणेवर बंदोबस्तासह इतर कामाचा प्रचंड दबाव पडत आहे. गृह विभागाकडे किमान पहिल्या टप्प्यामध्ये 2000 पदांचा प्रस्ताव दिला जावा अशी अपेक्षा आहे. ही पदे सामान्य भरती अथवा अनुकंपा तत्त्वावर करण्यात यावी अशी मागणी आहे. सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ही 29 लाखाच्या पलीकडे जाऊन पोहोचली आहे, तर सातारा शहराची लोकसंख्या ही 1,81,000 वर जाऊन पोहोचली आहे. सातारा जिल्हा हा 4 कॅबिनेट मंत्रालयाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कॅबिनेट मंत्रालयाच्या प्रोटोकॉल, मनुष्यबळाचा विचार करता पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियम, पोलीस मुख्यालय नियंत्रण पद्धती याशिवाय वेगवेगळ्या पोलीस बीटवर गुन्हे अन्वेषण करणे, पेट्रोलिंग याशिवाय आपत्कालीन स्थितीमध्ये जादा मनुष्यबळ उपलब्ध करणे अशी प्रचंड कसरत सध्या पोलीस दलाला सहन करावी लागत आहे. सातारा जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाख अपेक्षित धरली आणि सातारा पोलिसांची संख्या केवळ 2550 ही गुणात्मक आकडेवारी मांडली तर 10,000 लोकसंख्येमागे केवळ 1 पोलीस अशी प्रचंड तफावत आढळून येते. ठाणे व नागपूर, पुणे या मोठ्या शहरांचा विचार करता सातारा जिल्ह्यात प्रतिव्यक्ती पोलिसांच्या भरतीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गृह विभागाला तसा स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्याचा राजकीय दबदबा मंत्रिमंडळामध्ये पाहता केवळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबतची कार्यवाही तात्काळ होऊ शकते असा राजकीय आग्रह उदयनराजे भोसले यांनी धरावा अशी सातारकरांची अपेक्षा आहे. सातारा जिल्ह्यात मनुष्यबळ वाढत्यास गुन्हेगार नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, स्थानिक ग्रहस्थ वाढणे शक्य होणार आहे. सातारा शहरामध्ये शहापुरी व सातारा यांच्या व्यतिरिक्त 11 पोलीस चौकी आहेत. याशिवाय सातारा MIDC विस्तारत असून MIDC क्षेत्र हे 10.5 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात विस्तारले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवरील तणाव कमी होऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत. शहराचा विस्तार आणि नागरी समस्यांचा विचार करता पोलीस दलाचे बळ वाढवायला हवे. कर्मचारी संख्या वाढवून आपल्याला तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा लागणार आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सातारा शहर हे केवळ ऐतिहासिक शहर नसून तर ते पुणे-बेंगलोर महामार्गावरील पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती असलेले एक शहर आहे. सातारा जिल्ह्याचे नैसर्गिकदृष्ट्या असलेले महत्त्व आणि त्याची राजकीय संवेदनशीलता महत्त्वाची असून या दृष्टीने बेस्ट पोलिसिंग आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणे हा आमचा दृष्टिकोन असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिली आहे. सातारा शहराचा विस्तार आणि भविष्यातील गरज ओळखून आणखी मनुष्यबळ तसेच बंदोबस्ताचे सुनियोजन या पद्धतीने स्वतंत्र प्रस्ताव गृह मंत्रालयाला पाठवण्याचे विचाराधीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.